बाळांनो, आज आपण पाहणार आहे दिलेले इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत की नाहीत आणि त्यांची सोल्युशन पाहणार आहोत. आता ह्याच्यामध्ये कन्सिस्टंट जर आले तर इक्वेशन्स तीन प्रकारचे येतात, म्हणजे सोल्युशन्स. पहिले तर युनिक सोल्युशन म्हणजे एक्स वाय झेडची एक एकच किंमत येते. दुसरं येतं इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन, म्हणजे एक्स वाय झेडच्या अनेक किमती येतात. आणि तिसरं आहे नो सोल्युशन, म्हणजे ह्याचं सोल्युशन काढू शकत नाही. तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत युनिक सोल्युशनची एक्झाम्पल्स. एक दोन एक्झाम्पल घेऊ युनिक सोल्युशनची, नंतर इन्फायनाईट नंबर ऑफची दोन घेऊ आणि नो सोल्युशनचं एक दोन घेऊ बाळांनो एक्झाम्पल आपण. बघा आपला आता क्वेश्चन काय आहे, एक्झामाइन कन्सिस्टन्सी ऑफ द फॉलोइंग लिनियर सिस्टीम अँड सॉल्व इट इज अ कन्सिस्टंट. आता बघा आपण याला सॉल्व करूया. याची पहिली स्टेप येते कन्सिडर अ सिस्टीम AX इज इक्वल टू बी. ह्या दिलेल्या इक्वेशनला AX इज इक्वल टू बीमध्ये कन्वर्ट करा. AX इज इक्वल टू बी. आता हा जो A असतो म्हणजे एक्स वाय झेडच्या किमती असतात. एक्स असतो म्हणजे व्हेरिएबल्स असतात की एक्स वाय झेड आहेत, आणि बी म्हणजे इज इक्वल टूच्या राईटच्या किमती असतात, म्हणजे 3, 4 आणि 6 ह्या किमती असतात. चला आपण यांचा मॅट्रिक्स घेऊ. इन ब्रॅकेट बघा बघा एच्या किमती म्हणजे दिलेल्या इक्वेशनचे सहगुणक लिहायचे. बघा पहिले इक्वेशन पहिले एक्स वाय झेड घ्यायच्या. एक्सचा किती सहगुणक आहे, एकच आहे. वायचा एक आहे, झेडचा एक आहे. दुसरा इक्वेशन एक्सचा एक आहे, वायचा 2, झेडचा 3, एक्सचा 1, वायचा 4, झेडचा 9. हा झाला आपला ए मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स का एक्स काय येईल, व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत बघा, एक्स वाय आणि झेड इज इक्वल टू बीच्या किमती. बी किती किती आहेत, 3, 4 आणि 6. हा झाला आपली सिस्टीम AX इज इक्वल टू बी. आता त्याच्यानंतर ह्याचा ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स घ्या. ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे A बाय बी घ्यायचा. बघा हा A आहे आणि हा B आहे, A बाय बी घ्यायचा. मग खाली म्हणलं कन्सिडर अ ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स. ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स काय येणार आहे आपला, A बाय बी येणार इज इक्वल टू इन ब्रॅकेट. हो का एच्या किमती काय आहेत, 1, 1, 1, 1, 2, 3, 1, 4, 9 बाय बी. बीच्या किमती किती आहेत, 3, 4, 6. हा झाला ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स. आता हा जो ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स आला याला रो इक्लॉन फॉर्मनं रिड्यूस करायचा. मग खाली म्हणजे कन्वर्ट दिस ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स इनटू रो इक्लॉन फॉर्म. रो इक्लॉन फॉर्ममध्ये चला कन्वर्ट करू. आता रो इक्लॉन फॉर्म काय सांगतो आपल्याला, हा फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट 1 पाहिजे, 1 आहे इथं. नंतर काय सांगतो आपल्याला, सेकंड रो फर्स्ट एलिमेंट 0 पाहिजे. ह्या 1च्या ऐवजी आपल्याला 0 आणावं लागेल या ठिकाणी. म्हणजे ऑपरेशन काय येईल आपल्या या ठिकाणी, R2 मायनस R1 लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट. बघा पहिला रो आहे असं 1, 1, 1, 3. R2 मायनस R1 म्हणले 1 मायनस 1 0, 2 मायनस 1 1, 3 मायनस 1 2, 4 मायनस 3 1. थर्ड रो आहे असा 1, 4, 9, 6. हा ब्रॅकेट कंप्लीट, ही उभी रेष आहे. पुढली स्टेप काय आपल्याला, थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आला पाहिजे. म्हणजे ऑपरेशन काय येईल, R3 मायनस R1 घ्या. ऑपरेशन R3 मायनस R1 लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट. बघा फर्स्ट आणि सेकंड रो आहे असा 1, 1, 1, 3. पुढं काय आहे 0, 1, 2, 1. पुढं काय आहे R3 मायनस R1, 1 मायनस 1 0. पुढं 4 मायनस 1 3. पुढं 9 मायनस 1 8, 6 मायनस 3 3. हा ब्रॅकेट कंप्लीट, ही उभी रेष. त्याच्यानंतर पुढली स्टेप काय आपली, सेकंड रो सेकंड एलिमेंट 1 पाहिजे, 1 आहे. पुढली स्टेप थर्ड रो सेकंड एलिमेंट 0 पाहिजे. मग या ठिकाणी 3 आहे. R3 आणि R2चं ऑपरेशन घ्या. काही ऑपरेशन मग
R3 minus 3R2 लाईज इक्वल टू इन अ ब्रॅकेट बाळांनो 1 आणि 2 रो आहे असा 1 1 1 हा 3 हा 0 1 2 1 R3 minus 3R2 हा 0 0 0 चे पुढं बघा इथं मी लिहितो किंवा इथं लिहितो बघा 3 minus 3 into R2 1 आहे म्हणजे किती आला 0 आला. नंतर किती आहे 8 minus 3 into R2 किती आहे 2 आहे 3 into 2 6 8 minus 6 किती आले 2 आले. या ठिकाणी 2 घेतले. पुढं किती आहे 3 minus 3 into R2 किती आहे 1 आहे 3 into 1 3 आला 3 minus 3 0 इथं किती आला 0. हा ब्रॅकेट कंप्लीट ही उभी रेष. तर आपण कॅल्क्युलेशन करून टाकतो. आता पुढली स्टेप काय आपल्याला थर्ड एलिमेंट ही थर्ड रो थर्ड एलिमेंट 1 आला पाहिजे. इथं 2 आहे 2ला 2ने डिवाइड करा म्हणजे काय ऑपरेशन R3/2 लाईज इक्वल टू इन अ ब्रॅकेट काय आलं 1 1 1 3 0 1 2 1 0 0 1 0 आलं बाळांनो. ही उभी रेष आहे अशी हो का. डायगोनल एलिमेंट 1 आले त्याच्या खाल्ले एलिमेंट 0 आले मग दिलेल्या इक्वेशनचा आपल्याला इक्लॉन फॉर्म भेटला. आता ह्याच्यामध्ये ह्यांच्या रँक सांगायच्या. आता बघा हो का हा एवढा हा पहिला होगा 1 1 1 0 1 2 0 0 1 हा कोण आहे ए आहे. मग ह्या एची रँक किती येते बघा 1 2 3 येते. नंतर हा A/B हा पूर्ण आहे A/Bचा रँक किती येतोय बघा 1 2 आणि 3 येतोय. मग एचा रँक आणि A/Bचा रँक 3 आला. आता नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत बघा 1 2 3 आहेत नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे एचा रँक A/Bचा रँक आणि नंबर ऑफ व्हेरिएबल जर सेम असतील तर दिलेल्या सिस्टीमचं सोल्युशन हे युनिक आहे हे मानावं लागतं बाळांनो. मग खाली म्हणायचं बघा रँक ऑफ A इज इक्वल टू रँक ऑफ A/B इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल किती आहेत 3 आहेत सगळे. म्हणजे दिलेल्या सिस्टीमचं सोल्युशन कसं आहे युनिक आहे. मी इथं म्हणायचं सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. आता युनिक सोल्युशन आहे म्हणजे XYZची एकच किंमत आपल्याला भेटणार आहे. आता इथंपर्यंत समजलं तुम्हाला. आता पुढं बाळांनो हा जो मॅट्रिक्स आहे का ह्याला आहे असं XYZ मध्ये लिहून घ्यायचा बाळांनो. आता बघा हो का हा XYZ आणि इज इक्वल टू किंमत आहे बाळांनो. मग काय केलं X 0 आहे 0 आला Y 0 आहे 0 आला मग फक्त Zची किंमत येणार. मग काय येणार 1Z म्हणजे किती आला Z इज इक्वल टू किती आहे 0 0 आला. ह्याला म्हणलं इक्वेशन नंबर 1 म्हणलं. ही Zची किंमत आपल्याला भेटली. दुसरं बघा X किती आहे इथं 0 आहे Y 1 आहे आणि Z 2 आहे. मग ह्याला घ्या बघा Y 1Y प्लस आहे प्लस 2Z इज इक्वल किती आलं 1 इक्वेशन नंबर 2 आलं. आणि तिसरं बघा बरं बघा XYZ येतोय म्हणजे काय आला हा X प्लस Y प्लस Z इज इक्वल टू 3 आला इक्वेशन नंबर 3 आलं. चला आता बघा ही झेडची किंमत इक्वेशन 2 मध्ये पुट करा. नंतर झेडची आणि वायची किंमत इक्वेशन 3 मध्ये पुट करा आणि आपल्याला XYZच्या किमती भेटतील. मग इथं म्हणा पुट Z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2 2 मध्ये झेडची किंमत पुट करा Y प्लस 2 इंटू Z किती आहे 0 इज इक्वल टू 1 2 इंटू 0 0 येईल म्हणजे किती आला Y इज इक्वल टू 1 आला. आता आपल्याला वायची आणि झेडची किंमत आली इक्वेशन 3 मध्ये पुट करा. नंतर म्हणा पुट Y इज इक्वल टू 1 अँड पुट Y इज इक्वल टू 1 Z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 3 3 मध्ये पुट करा X प्लस Y किती आहे 1 प्लस Z 0 इज इक्वल टू 3 हा 1 प्लस आहे राईट जाऊन मायनस होईल म्हणजे किती आला X इज इक्वल टू 3 मायनस 1 म्हणजे X इज इक्वल किती आला 2 आला. म्हणजे खाली आपण सोल्युशन लिहा
सोल्युशन x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1 आणि z इज इक्वल टू 0 आलं. हे झालं आपलं बाळांनो इक्वेशन, हे झालं सोल्युशन. आता हे दिलेले घेतलेले एक्झाम्पल आपले आलेले उत्तर हे बरोबर आहे चूक हे कसं पाहायचं? ह्या एक्स वाय झेडच्या किमती इक्वेशन्समध्ये पुट करा आणि इक्वेशन सॅटिस्फाय होतं का बघा. झालं तर आपल्या किमती बरोबर आहेत. माझा पहिल्यांदा एक्स किती आला आहे 2 प्लस वाय किती आहे 1 प्लस झेड किती आहे 0 इज इक्वल 3 आलं. 3ला 3 बरोबर आहे म्हणा. दुसरा एक्स किती आहे 2 प्लस 2 इंटू वाय किती आहे 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3z इंटू 0 इज इक्वल किती आला 4 आला. 4 बरोबर आहे. सेम तसंच एक्सची किंमत किती आहे आपली 2 प्लस 4 इन ब्रॅकेट वायची किंमत किती आहे 1 प्लस 9z 0 किती आला 6 आला. 6 आला म्हणजे आपलं आलेलं सोल्युशन हे बरोबर आहे म्हणायचं बाळांनो. आणि सेम कंडिशननं सॉल्व करायच्या इक्वेशन्स. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. जर बाण या ठिकाणी जर आपल्याला ह्यांच्या रँक जर समान आल्या नसत्या म्हणजे रँक दोघांची समान आली असते आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्स हे जर मोठे राहिले असते तर इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स म्हणला असता. आता बघा फुल्ल एक्झाम्पल घेऊ आपण. फुल्ल एक्झाम्पल आहे एक्स मायनस वाय मायनस झेड इज इक्वल टू 2 एक्स प्लस 2y प्लस z इज इक्वल टू 2 4x मायनस 7y मायनस 5z हे दरवाजे लाव 4x मायनस 7y मायनस 5z इज इक्वल टू 2. आता बघा ह्याचं सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. सेम कंडिशन हे जे दिलेले इक्वेशन्स आहेत हे सिस्टीम ax इज इक्वल टू b मध्ये घ्या. मग म्हणा कन्सिडर सिस्टीम ax इज इक्वल टू b. ax इज इक्वल टू b मध्ये घ्या इक्वेशन्स. बघा एच्या किमती म्हणजे एक्स वाय झेडच्या किमती किती आहे 1. इथं किती आहे 1 आणि मायनस आहे साईन सहित घ्या -1. इथं -1 पुढं 1 2 1 4 -7 -5. दुसरा कोण आहे एक्स. एक्स व्हेरिएबल किती आहेत एक्स वाय झेड 3 आहेत. तिन्ही घ्या एक्स वाय आणि झेड इज इक्वल टू इन ब्रॅकेट बी 2 2 2चे बाळा हा 2 2 2 आला बाळा. हे झालं आपल्याला सिस्टीम इक्वेशन ax इज इक्वल टू बी. ह्याच्यानंतर ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स घ्यायचा. ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे a बाय b घ्यायचा. कन्सिडर ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स. ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स काय आपला a बाय b इज इक्वल टू इन ब्रॅकेट a घ्यावा 1 -1 -1 1 2 1 4 -7 -5 बाय बीची किंमत किती आहे 2 2 2 आहे बाळा. ही घेतली. चला आता हा जो आलेला ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स आहे ह्याला रो इक्लॉन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा. आता रो इक्लॉन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करताना फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट 1 पाहिजे 1 आहे. सेकंड रो फर्स्ट एलिमेंट 0 करा इथं 1 आहे म्हणजे ऑपरेशन काय येईल आपलं R2 मायनस R1 लाइज इक्वल टू इन ब्रॅकेट पहिला रो आहे असा 1 -1 -1 हा 2 R2 मायनस R1 1 -1 0 2 -1 बघा हाय सिकल सुरुवातलाच टाका होगा 2 मायनस हा -1 किती येतील 3 येतील मायनस मायनस प्लस झाला मग इथं 3 आला. पुढं काय आहे हा 1 मायनस -1 मायनस मायनस प्लस येईल 1 + 1 2 आला. इथं किती आला 2 आला. पुढं हा 2 मायनस 2 आला म्हणजे R2 मायनस R1 आहे 2 - 2 किती आला 0 आला म्हणजे इथं 0 आला. थर्ड आहे असा 4 -7 -5 आणि 2 यांची ही उभी रेष. फुल्ली कंडिशन काय आपली फुल्ली स्टेप थर्ड रो फर्स्ट एलिमेंट 0 आणा. R3 आणि R1चं रिलेशन घ्या. काय रिलेशन R3 मायनस 4R1 लाइज इक्वल टू इन ब्रॅकेट का पहिले 2 रो आहे असे 1 -1 -1 आणि 2. हा दुसरा आहे असा 0 3
2 आणि हा 0. आता थर्डला बा काय म्हणलं आहे, R3 मायनस 4R1. हो का, हा R3 मायनस 4, R1 किती आहे 1, 4 × 1 4, 4 मायनस 4 0. इथं किती आला 0 आला. पुढला बघा R3 किती आहे मायनस 7 मायनस 4 इन ब्रॅकेट R1 किती आहे मायनस 1 आहे. बाकी देतोय मायनस इंटू मायनस प्लस आला 4 आला. मायनस 7 प्लस 4 किती आले मायनस 3 आले, म्हणजे किती येतील मायनस 3 आले. पुढला R3 किती आहे मायनस 5 मायनस 4 इंटू R1 किती आहे मायनस 1. मायनस 4 मायनस 1 प्लस 4 मायनस 5 प्लस 4 किती आले मायनस 1. मग या ठिकाणी आले मायनस 1. पुढे किती आहे R3 2 मायनस 4 इंटू R1 किती आहे 2. मायनस 4 इंटू 2 मायनस 8, 2 मायनस 8 मायनस 6, इथे किती आला मायनस 6 आला. ब्रॅकेट कंप्लीट उभी रेष. बाळांनो, हे कॅल्क्युलेशन करताना तोंडी जर नाही आली तर तुम्ही कॅल्सीवरती आहे असे टाका, उत्तर तुम्हाला भेटत जातील. चला पुढली कंडिशन, सेकंड रो सेकंड एलिमेंट 1 आला पाहिजे. मग या ठिकाणी किती आहे 3 आहे. मग याला 3ने डिवाईड करा, म्हणजे आपण ऑपरेशन काय करू शकल, R2 डिवाइड बाय 3 लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट पहिला रो आहे असा किती आहे 1 मायनस 1 मायनस 1 2. पुढं बघा हा 0, 3/2 किती येईल 3/3 1. हा 2/3 काय येईल 2/3. 0/3 0 येईल. आणि पुढं तिसरा रो आहे असा, हा 0 मायनस 3 मायनस 1 आणि हा मायनस 6 आहे. बाळा ही उभी रेष आपली आहे अशी. पुढली स्टेप काय आपल्याला, थर्ड रोचा सेकंड एलिमेंट 0 आला पाहिजे. इथं मायनस 3 आहे. R2चं आणि R3चं रिलेशन घ्या. काय रिलेशन, R3 प्लस 3R2 येईल. लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट पहिला आणि दुसरा रो आहे असा 1 मायनस 1 मायनस 1 2 0 1 2/3 0. चला बघा R3 प्लस 3R2 हा 0 0 0 किती आहे मायनस 3 प्लस 3 इंटू R2 किती आहे 1. 3 इंटू 1 3 आला. मायनस 3 प्लस 3 0 हा 0 आला. नंतर पुढं R3 किती आहे मायनस 1 प्लस 3 इंटू R2 किती आहे 2/3 इज इक्वल बघा हे 2ला 3ला 3 कॅन्सल. मायनस 1 प्लस 2 काय येईल 1. इथं आला 1. फुल्ली स्टेप इथं किती आहे मायनस 6 आणि R2 0 म्हणजे काय येईल मायनस 6 येईल. हा ब्रॅकेट कंप्लीट ही उभी रेष. बघा बरं डायगोनल एलिमेंट 1 1 आले. हो का 1 1 1 आले, त्याच्या खाली सगळे 0 आले. म्हणजे आपल्याला एक रो इक्लॉन फॉर्म भेटला. मग दिस इज अ रो इक्लॉन फॉर्म म्हणा. आता ह्याच्यानंतर ह्यांचे रँक काढा. आता बघा पहिला हा ए मॅट्रिक्स आहे, ह्याचा रँक 1 2 3 आहे. हा A/B आहे, ह्याचा रँक 1 2 3 आहे. नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहेत 1 2 3 आहेत. मग तिन्ही कंडिशन समान आहेत. समान आहेत ह्याचाच अर्थ आपण काय म्हणू शकतो, दिलेल्या इक्वेशनचं युनिक सोल्युशन आहे. मग इथं म्हणा बाळांनो रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ A/B इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल किती आहेत 3 आहेत. मग शेवटी काय म्हणू शकाल आपण, सिस्टीम हॅज अ युनिक सोल्युशन. मग इथं म्हणा सिस्टीम हॅज अ युनिक सोल्युशन. आता युनिक सोल्युशन म्हणलं का ह्यांचे 3 इक्वेशन्स बनतील. बघा हा पहिला x आहे, दुसरा y आहे आणि तिसरा z आहे. हा x 0 आहे, y 0 आहे, मग z इज इक्वल किंमत आहे काय लिहितं z इज इक्वल टू किती आहे -6. हे आलं इक्वेशन नंबर 1. दुसरं बघा x 0 आहे, y आणि z आहे, म्हणजे काय येईल 1y प्लस 2/3 z इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2 आलं. आणि तिसरा काय राहा 1 म्हणजे हा x -1 म्हणजे -y
-1 म्हणजे मायनस झेड इज इक्वल किती आहे 2. इक्वेशन नंबर 3 आलं. आता बघा ही झेडची किंमत इक्वेशन 2मध्ये पुट करा, वायची किंमत भेटेल. आणि झेडची आणि वायची किंमत इक्वेशन 3मध्ये पुट करा, एक्सची किंमत भेटेल. मग इथं म्हणा पुट झेड इज इक्वल टू -6 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2मध्ये पुट करा म्हणजे काय लिहितं y प्लस 2/3 इंटू झेड किती आहे -6 इज इक्वल टू 0. ह्या 3 6ला भागेल, 3 दोन्ही 6. हे 2 इंटू -2 किती आलं -4. म्हणजे y -4 इज इक्वल टू 0 आलं. म्हणजे y इज इक्वल किती आला 4 आला. आता ही झेडची आणि वायची किंमत इक्वेशन 3मध्ये पुट करा. मग खाली म्हणा पुट y इज इक्वल टू 4 झेड इज इक्वल टू -6 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3मध्ये पुट करा बघा. x मायनस वाय किती आहे 4 मायनस झेड किती आहे -6 इज इक्वल टू 2 आला. बाकी देत आहे बघा हा x -4 हा मायनस इंटू मायनस प्लस 6 इज इक्वल टू 2 आला. मग किती आहे बघा x -2 प्लस 6 प्लस 2 आला इज इक्वल टू हा +2 राईटला जाऊन मायनस होईल. 2 - 2 0 आला. x इज इक्वल काय आला 0 आला. मग शेवटी सोल्युशन द्या बाळांनो. सोल्युशन x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 4 अँड z इज इक्वल टू -6. आता हे आलेल्या किमती आपल्या बरोबर आहेत का हे कशा चेक करायच्या. एक्स वाय झेडची किंमत दिलेल्या इक्वेशन्समध्ये पुट करा आणि जर इज इक्वल टू एवढी किंमत जर आली तर बरोबर आहे म्हणा. पहिल्यात पुट करा. एक्स आहे 0 मायनस वाय आलाय 4 मायनस झेड आलाय -6 ब्रॅकेटमध्ये टाका. -6 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 2 आला. म्हणजे आपलं घेतलेलं सोल्युशन हे बरोबर आहे. पण अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. का पुढलं एक्झाम्पल आहे x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. 2x मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3. x प्लस 2y मायनस झेड इज इक्वल टू 3. चला बाळांनो कन्सिडर अ सिस्टीम ax इज इक्वल टू b. ax इज इक्वल टू b घ्या. चला एच्या किमती घ्या. a किती येतोय 1 1 1 2 -1 1 1 2 -1. एक्सच्या किमती एक्स किती आहे एक्स वाय झेड इज इक्वल टू बी. पण पेन घेतो दुसरा मी. बीच्या किमती बघा किती आहेत 6 3 3. आता ह्याचा ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स घ्या. नंतर काय म्हणा कन्सिडर ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स. ॲग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे कोण आहे ए बाय बी. ए बाय बी घ्या. हो का ए आहे असा 1 1 1 2 -1 1 1 2 -1 डिवाइड बाय पुढे किती आहे 6 3 3. हा कंप्लीट. आता बाळांनो हा जो घेतलेला मॅट्रिक्स आहे याला रो इक्लॉन फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. आता रो इक्लॉन फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना फर्स्ट स्टेप काय आहे फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट 1 पाहिजे 1 आहे. दुसरी कंडिशन सेकंड रो फर्स्ट एलिमेंट 0 आला पाहिजे. या ठिकाणी 0 आणा. म्हणजे काय R2 आणि R1चं रिलेशन घ्या. काय रिलेशन मग R2 - 2R1 लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट काय बघा पहिला रो आहे असा 1 1 1 हा 6. नंतर काय हा 2 -2 काय येईल 0. तर मी इथे लिहितो बघा ना आहे -1 -2 इंटू R1 -2 इंटू 1 -2 -1 -2 -3. या ठिकाणी काय आला -3. नंतर हा काय 1 -2 इंटू R1 -2 इंटू 1 -2 1 -2 -1 पुढे किती आहे हा 3 -2 इंटू
R1, 2 × 6 12, 3 - 12 -9 आला. इथं काय येईल -9 येईल. पुन्हा आहे असा 1 2 -1 3. आणि कॅल्क्युलेशन नीट करा बरं का. आता माझं एखाद्या वेळेस चुकू शकता, तुम्ही व्यवस्थित नीट करायची कॅल्क्युलेशन, जेणेकरून चुकणार नाही. पण तरीही तुम्ही नीट पाहायचं बाळांनो. पुढं बघा काय येतंय. फुल्ली स्टेप काय येणार आहे. हा थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट 0 आणा. म्हणजे काय रिलेशन आपलं R3 - R1 येईल. 1 1 आहे, मायनस करा. लाईज इक्वल टू पहिला आणि दुसरा रो आहे असा 1 1. हे उभी रेष मारायला विसरू नका. 1 1 1 6. दुसरा काय आहे 0 -3 -1 -9. आता R3 - R1 म्हणलं आहे. 1 - 1 0, 2 - 1 1, -1 -1 -2, 3 - 6 -3. हा ब्रॅकेट कंप्लीट उभी रेष. फुल्ली स्टेप काय आहे. सेकंड रो सेकंड एलिमेंट 1 आला पाहिजे. या ठिकाणी -3 आहे. -3ने डिवाईड करा म्हणजे काय येईल R2 / -3 लाईज इक्वल टू पहिला आणि तिसरा रो आहे असा 1 1 1 6. बघा 0 / -3 0, -3 / -3 1, -1/-3 1/3, -9 / -3 3. हा आहे असा 0 1 -2 -3. फुल्ली स्टेप काय आपल्याला थर्ड रो सेकंड एलिमेंट 0 आला पाहिजे. म्हणजे R3 आणि R2चं रिलेशन घ्या. म्हणजे काय येईल R3 - R2 लाईज इक्वल टू इन ब्रॅकेट काय आलं पाहिजे 1 1 1 6. हा 0 1 1/3 3. किती आला बघा आता 0 - 0 0, 1 - 1 0, -2 -1/3, -2 -1/3. हे दरवाजा वगैरे कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेटरवर. R3 - R2 म्हणलं या -2 -1/3 इज इक्वल किती आलं -2.33. त्याला ABC दाबा. किती येते बघा -2 1/3 येते. म्हणजे ह्याचं काय येईल हा मायनस आहेच ठेवा. 3 2 6 1 7 3 आलं. म्हणजे ते किती आलं 7/3 आलं. आणि शेवटचं किती आहे हा -3 -R2 किती आहे 3, -3 -6 येईल. पण ह्याचं अजून एकदा बघा सांगतो. R3 - R2, R3 किती आहे -2, -R2 किती आहे 1/3. म्हणजे काय -2 -1/3. हे आहे असं कॅल्सीवरती टाका. कॅल्सीवर टाकल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो -2 -1/3 इज इक्वल टू बघा हे असं येतं बाळांनो -2.33 येतं. ह्याला बघा या ठिकाणी बघा ABC हे साईन आहे. A पूर्ण B/C हे दाबा. ह्यानंतर काय आलं -2/1/3 आलं. ह्याला याप्रमाणे लिहायचं असतं बाळांनो. हा पहिला -2, दुसरा हा 1 आणि तिसरा हा 3 इज इक्वल टू. आता ह्यांना कसं सॉल्व करायचं असतं. हे मायनस आहे असं आपण दिलं. हा पूर्णांक आणि हा डिनॉमिनेटर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 2 किती आला 6 प्लस हा न्यूमरेटर +1 6 + 1 7. आपण जो डिनॉमिनेटर आहे तो आहे असा घ्यायचा असतोय. ह्याला ही उभी रेष आपली. फुल्ली स्टेप काय आहे थर्ड रो थर्ड एलिमेंट 1 आला पाहिजे. तर 7/3 आहे. 7/3 डिवाईड करा. मग काय या ठिकाणी R3 / 7/3. मग लाईज इक्वल टू इंटू काय येईल बघा पहिले दोन आहे 1 1 1 6 0 1 1/3 3 आहे असा. हा 0 0 7/3 1 आला. आता इथं काय येईल -6/7/3. हायच टाका कॅल्सीवर हवा -6 डिवाइड बाय इन ब्रॅकेट 7/3 ब्रॅकेट कंप्लीट बरोबर किती येईल -6 डिवाइड बाय 7/3
किती आलं -2.57 झालं. ABC करा. ABC केलं किती आलं -2 4/7 आलं. म्हणजे किती येईल बघा हे -7 2 14 14 आणि 4 18 भागिले 7 आलं. म्हणजे इथं आपण किती घेऊ शकतो -18/7. ही उभी रेष बाळांनो. आता बघा बरं आपल्या किमती आल्या का हो का. डायगोनल एलिमेंट 1 आले, त्याच्या खाली 0 आले, म्हणजे आपल्याला हा इक्लॉन फॉर्म भेटला. हा जर इक्लॉन फॉर्म भेटला तर सोल्युशन बघा बरं कुठला येईल हो का. एचा रँक 3च आहे, A/Bचा रँक 3 आहे, नंबर ऑफ व्हेरिएबल 3 आहेत, म्हणजे युनिक सोल्युशन आहे. मग ह्याला म्हणा रँक ऑफ A इज इक्वल टू रँक ऑफ A/B इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू 3. सो काय येईल युनिक सोल्युशन. दिस सिस्टीम हॅज अ युनिक सोल्युशन. चला इक्वेशन घ्यावा. XY0 म्हणजे काय लिहितं Z इज इक्वल टू -18/7. हे आलं इक्वेशन 1. पुढं इथं बघा काय आहे Y प्लस 1/3Z इज इक्वल टू 3. इक्वेशन 2. आणि इथं काय आला X प्लस Y प्लस Z इज इक्वल टू 6. आता ह्या झेडची किंमत इक्वेशन 2 मध्ये पुट करा. पुट Z इज इक्वल टू -18/7 इन इक्वेशन 2. बघा काय आला हा Y प्लस हा 1/3 इन ब्रॅकेट Z किती आहे -18/7 इज इक्वल टू 3. काय येतोय बघा Y. 3 18ला भाग लावा. 3 1 3 3 5 15 3 6 18. म्हणजे इथं किती आलं -6/7 इज इक्वल टू 3 आला. हा -6/7 राईटला जाऊ द्या प्लस होईल. Y इज इक्वल किती आला 3 प्लस 6/7. तर वायची किंमत किती येते बघा कॅल्सीवरती टाका. किती आहे 3 प्लस 6/7 किती येते 3.85. त्याला ABC करा. किती येते बघा 3 6/7 येते. करा गुणाकार. 7 त्रिक 21 21 आणि 6 27/7 म्हणजे किती आलं 27/7 ही वायची किंमत आली. आता वायची आणि झेडची किंमत ही इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करा. मी कलरफुल कट करतो. बघा पुट Y इज इक्वल टू 27/7 Z इज इक्वल टू -18/7 इन इक्वेशन 3. 3 मध्ये पुट करा. 3 इक्वेशन काय आहे बघा Y इक्वेशन नंबर 3 इथे बाळा ना 3 मध्ये पुट करा. काय येईल बघा X प्लस Y 27/7 प्लस Z -18/7 इज इक्वल टू 6 आहे. आता ह्या दोन्ही किमती तिकडं नाही. X इज इक्वल बघा हा 6 हा प्लस आहे राईटला जाऊन मायनस झाला 27/7. हा मायनस आहे तिकडे जाऊन प्लस झाला 18/7. तर X बरोबर बघा आहेशी किमती टाका. ह्यांना ब्रॅकेट टाका. ह्याला ब्रॅकेट टाका आणि ह्याला एक ब्रॅकेट टाका. आहेशी आपल्याला उत्तर भेटून जाईल. बाकी येतं आहे 6 मायनस इन ब्रॅकेट 27/7 ब्रॅकेट कंप्लीट प्लस इन ब्रॅकेट 18/7 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं 4.71. ABC टाका. ABC टाकलं किती येतं आहे बघा 4.5/7 येते. करा बरं ह्याचं कन्व्हर्जन किती येतं आहे बघा 7 चोक 28 28 आणि 5 33/7. मग X किती आला 33/7 आला. आता बघा X Y झेडच्या किमती वरती पुट करा आणि इक्वल टू 6 येतं का बघा. बघा Xची किंमत किती आहे 33 ब्रॅकेटमध्ये टाकतो 33/7 ब्रॅकेट कंप्लीट प्लस Yची किंमत किती आलेली आहे 27/3 27/7 ब्रॅकेट कंप्लीट प्लस झेडची किंमत किती आली -18/7
7 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 6 आला, इज इक्वल टू 6 आहे म्हणजे आपल्याला घेतलेलं सोल्युशन बरोबर आहे. मग खाली शेवटी म्हणा सोल्युशन्स देतो जिथं सोल्युशन x इज इक्वल टू 33/7, y इज इक्वल टू y किती आहे 27/7 आणि z इज इक्वल टू -18/7 बाळांनो. हे झाल्याचं सोल्युशन. आता बाळांनो पुढल्या एक्झाम्पलमध्ये आपण इन्फानाईट नंबर ऑफ सोल्युशन आणि नो सोल्युशनचे एक्झाम्पल बघू.